राष्ट्रीय जंगम संघटनेची राज्यस्तरीय व्यापक बैठक रविवारी सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पार पडली। यावेळी महाराष्ट्रभरातील एकूण साधारण 19 जिल्ह्यांतून 40 पदाधिकारी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम यांनी समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून विविध ध्येय धोरण व समाजाच्या हितावह संघटनेमार्फत केलेल्या कामांचा आढावा दिला। ते म्हणाले, राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या जंगम समाजातील तळागाळातील समाज बांधवांना राष्ट्रीय जंगम संघटनेच्या प्रवाहात एकत्र आणणार आहोत। आपला समाज विविध क्षेत्रात विखुरला गेलाय, त्यामुळे आपले खूप नुकसान झालेले पाहायला मिळते आणि म्हणून आपल्या जंगम समाजाच्या हितासाठी संघटन करणे काळाची गरज आहे, असे देखील ते यावेळी म्हणालेत। ही बैठक 2 सत्रात घेण्यात आली। बैठकीची सुरुवात आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य यांच्या प्रतिमा पूजन आणि वेदघोषाने करण्यात आली। या बैठकीला श्री 108 श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांचं दिव्य सानिध्य लाभलं, तसेच त्यांचे आशीर्वचन झाले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव स्वामी चिपळूण हे उपस्थित होते। तर यावेळी वीरशैव लिंगायत साहित्य अभ्यासिका आणि सुप्रसिद्ध लेखिका आदरणीय डॉक्टर श्यामा घोणसे, समाजातील IAS अधिकारी धानेशजी स्वामी, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक समन्वयक गुरुराज चरंतीमठ, राष्ट्रीय सचिव चंद्रशेखर स्वामी यांचं मार्गदर्शन लाभलं। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, सातारा, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली तसेच नांदेड, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई या भागातील संघटनेचे पदाधिकाऱ्यांपैकी संजय मानूरकर पुणे, अरुण पेडगावकर, त्र्यंबक पटवेकर, त्र्यंबक कपाळे, महेश स्वामी, संगमेश्वर स्वामी लातूर, चंद्रशेखर स्वामी लातूर, राजपुरोहित प्रकाश स्वामी रायगड, विनोद स्वामी रोहा रायगड, रणजित स्वामी महाड, मिलिंद वाडवलकर, कपिल स्वामी, वैभव स्वामी, बसवराज स्वामी, सोमेश्वर स्वामी, नितीन शेटे अहमदनगर, रेणुका भस्मारे पुणे, त्र्यंबक स्वामी आदी विविध जिल्ह्यांतून आलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवतरुण तरुणी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी जंगम समाजातील अर्जुन पुरस्कार प्राप्त तिरंदाज अदिती जंगम हिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला व तिच्या भावी वाटचालीसाठी सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनेला 2 एकर जमीन दान स्वरूपात दिल्याबद्दल ओमकार जंगम आणि त्याच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सदर बैठकीत चंद्रशेखर स्वामी यांनी 2 लाख रुपये, त्र्यंबक पटवेकर यांनी 1 लाख रुपये, तर राजपुरोहित प्रकाश स्वामी यांनी 51,000 रुपये राष्ट्रीय जंगम संघटनेच्या मदतीसाठी रक्कम देण्याची घोषणा केली। त्यामुळे या दानशूरांचा देखील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम यांनी केले। यात त्यांनी बैठकीचा उद्देश व पुढील वाटचालीसाठी काही मुद्दे मांडलेत। बैठकीत सर्वानुमते काही निवडी करण्यात आल्या। त्यात नूतन उपाध्यक्ष म्हणून संजय मानूरकर पश्चिम महाराष्ट्र, अरुण पेडगावकर मराठवाडा, राजपुरोहित प्रकाश स्वामी कोकण, सहसचिव त्र्यंबक पटवेकर आणि कोषाध्यक्ष त्र्यंबक कपाळे, तर यावेळी विविध स्तरांवरील पदांची निवड करण्यात आली। सर्व समन्वयकांचा तसेच प्रमुख पाहुणे मार्गदर्शक यांचा यावेळी सन्मान पश्चिम महाराष्ट्र शाखेतर्फे करण्यात आला। यावेळी उपस्थित विविध जिल्ह्यांतून आलेल्या सर्व समन्वयक यांनी आपल्या सूचना केल्या। सर्वांनी महत्त्वाच्या सूचना करून संघटना वाढीसाठी तत्पर राहण्याचा निश्चय केला। यावेळी सर्वांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली। यावर संघटनेची पुढील वाटचाल सुकर होणार आहे असे चर्चासत्रातून दिसून आले। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर सभा पार पडली। या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 40 समन्वयक यांची उपस्थिती होती। जंगम समाजाच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय राबवण्यासाठी ही संघटना भविष्यात कार्य करेल। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सरकारने करून आपल्या अनेक वर्षाच्या संघर्षमय मागणीला न्याय दिलाय। या माध्यमातून आता समाजाचा विकास करणे अधिक सोयीचं होईल। तसेच समाजातील जे सक्षम आहेत त्यांनी समाजातील पीडित वंचितांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा आणि योगदान द्यावं। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी पाठबळ द्यावं, असंही यावेळी चर्चा या बैठकीत करण्यात आली। सामाजिक विकासासाठी एकत्र येत प्रत्येकाच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी देखील समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकविचाराने एकत्र यावे, असं आवाहन IAS प्रशासकीय अधिकारी धानेश स्वामी यांनी यावेळी केले। ते म्हणालेत, ज्या समाज बांधवांची मुले स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत होते त्यांपैकी जे माझ्या संपर्कात आलेत त्यांना मी अचूक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे जे संपर्कात आले ते स्पर्धा परीक्षांमध्ये आजपर्यंत उत्तीर्ण झालेत।
भविष्यात देखील समाजातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी कधीही मला संपर्क करावा। त्यांना प्रशासकीय खुर्ची मिळेपर्यंत मार्गदर्शन करेन आणि समाजाच्या विकासासाठी जे जे योगदान देता येईल ते निश्चित करेन, अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली आहे। बैठकीचे सूत्रसंचालन संघटनेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख जगदीश स्वामी पुणे यांनी केलं, तर बैठकीचे आभार प्रदर्शन तसेच मार्गदर्शन संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक समन्वयक मिलिंद वाडवलकर यांनी केलं। संत शिरोमणी मन्नथ स्वामी यांनी विश्व कल्याणासाठी मागितलेला प्रसाद अर्थात पसायदानाने बैठकीचा समारोप करण्यात आला। हे पसायदान आदरणीय डॉक्टर श्यामा घोणसे यांनी घेतले।